तर मुलींना पदवी आणि व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर करणार होता। मात्र या योजनेचा अंतर्भाव आजच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मिळते। परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थ विभागाने या योजनेमुळे मोठा आर्थिक भार पडेल असं सांगितलं। त्यामुळे ही योजना आणली जाणार नाही असं दिसून येते। त्यातून ही योजना चंद्रकांतदादा पाटील आणि अजित पवार यांच्या वादाचा बळी तर ठरली नाही ना अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, एक मोठी अपडेट येते, आज अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यामध्ये महिलांच्या बाबतीत काही तरतुदी करण्यात येणार होत्या, शिक्षणाच्या बाबतीत त्या होणार नाहीयेत किंवा त्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे, काय सांगाल? जी काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र आज अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यामध्ये अनेक तरतुदी ज्या आहेत त्या महिलांसाठी विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी केल्या जातील असं म्हटलं जात होतं। तर यामध्ये मुलींना पदवी आणि व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याचा जो निर्णय शिक्षण विभागाने जाहीर तो शिक्षण विभाग करणार होता, तो या योजनेमध्ये आज अंतर्भाव केला जाणार नाहीये अर्थसंकल्पात, याबाबत काही बोललं जाणार नाहीये अशी माहिती आता समोर येते। आणि ही संपूर्ण योजना जी आज अर्थसंकल्पामध्ये मांडली जाणार नाहीये ती कुठेतरी चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्या वादाचा बळी ठरली तर नाहीये ना अशी कुठेतरी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। त्यामुळे नेमकं आज अर्थसंकल्प सादर करत असताना याबाबत काही जाहीर केलं जातंय का, याबाबत काही बोललं जातंय का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर राज्य सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसला। लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली, त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। यावेळेस राज्य सरकार तरुण, महिला, शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा आणि आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पात राज्य सरकार अनेक तरतुदी करण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून राज्यातील गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये दरमहा देण्याची तरतूद राज्य सरकार करू शकतं। तसंच बेरोजगार तरुणांनाही दरमहा 5000 रुपयांचा भत्ता देण्याचीही राज्य सरकार तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यातील सुमारे 5 लाख युवकांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आज अर्थसंकल्प सादर करणार आहे, कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात आणि विशेष म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी, पदवी शिक्षणासाठी काही घोषणा होणार होत्या, मात्र कुठेतरी राजकीय कारणास्तव या घोषणा होणार नाहीत का अशी सुद्धा साशंकता वर्तवली जाते। नेमकी काय अपडेट आहे, काय होईल? खरं तर आपण बघितलं तर आज अर्थसंकल्प आहे, अंतरिम असा हा अर्थसंकल्प आहे, कारण 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांच्या पूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। त्यामुळं आज मोठमोठ्या घोषणा होतील असं बोललं जात होतं। तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल किंवा जी वेगवेगळ्या अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या ज्या संस्था आहेत त्यांना भरीव तरतूद केली जाईल असं बोललं जात होतं। आणि लाडली बहीणसारखी योजना जी महिलांसाठी विशेषतः ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा महिलांना आधार देणारी ही योजना आज घोषित केली जाऊ शकते। तरुणांना जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना अर्थसहाय्य म्हणून दर महिन्याला काहीतरी तरतूद जे आहे ते शासन करू शकतं। परंतु एक महत्त्वाची योजना जी काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आली होती, ज्या तरुणी यांना शिक्षण घेण्यामध्ये केवळ आर्थिक कारणांमुळे त्यांचं शिक्षण सुटतं किंवा त्यांना व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही, अशा मुलींना व्यावसायिक शिक्षण ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना ह्या सगळे जे शिक्षण आहे ते मोफत देण्याचा राज्य शासनाचा मानस होता आणि त्या दृष्टीनं
घोषणा जी आहे ती शिक्षण विभागानं केली होती. परंतु अशी माहिती मिळते की मंत्रिमंडळाची परवा जी बैठक झाली या बैठकीमध्ये अजित पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी असा पर्याय त्यामध्ये सांगितला किंवा अशी त्याबद्दलची अशी माहिती दिली की ही जर योजना लागू केली तर एक मोठा आर्थिक भार जो आहे तो राज्यावर पडू शकतो आणि त्यामुळे ही योजना आजच्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसते. खरं तर घोषणा आधीच झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या अर्थसंकल्पामध्ये ही योजना घेतली गेली नाही तर या योजनेला समाविष्ट न करण्यासाठी अजित पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे ते तर कारणीभूत नाही ना अशी शंका येऊ शकते. कारण मध्यंतरी आपण बघितलं होतं की चंद्रकांतदादा पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये पुण्याचं पालकमंत्रीपद घेण्यावरून एक शीतयुद्ध रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी काही टीका सुद्धा अजितदादांवर केलेल्या होत्या. आणि प्रणाली आपण या संपूर्ण अर्थसंकल्पाकडे आपलं लक्ष असणार आहे. काय घोषणा होतील याकडे लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. बुलेटिनमध्ये पुढची बातमी आपण पाहतोय. बातमी ही शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत आहे. मुंबई सत्र न्यायालयामध्ये ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला ईओडब्ल्यूनं विरोध केलाय. या प्रकरणात मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांचीच पिटिशन कोर्टानं ग्राह्य ठरवली आहे. तर अण्णा हजारे, माणिकराव जाधव, शालिनीताई पाटील आणि किसन कवाद यांनी नव्यानं प्रोटेस्ट पिटिशन दाखल केली आहे. दरम्यान ईडीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप अण्णा हजारे यांच्या वकिलांनी केलाय. मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारायचा की नाही यावर युक्तिवाद सुरू असून क्लोजर रिपोर्ट स्वीकारणार की फेटाळणार यावर जवळपास 12 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 12 जुलैला यावर फैसला होईल. मूळ प्रकरण बंद होण्याचा प्रश्नच येत नाहीये. त्याचं कारण असे की आतापर्यंत तपास झालेला आहे. त्या तपासामध्ये ज्या गोष्टी कोर्टासमोर आलेल्या आहेत तर त्या तपासाच्या आधारे भले तुम्ही त्याला क्लोजर रिपोर्ट म्हणा, चार्जशीट म्हणा, तो झालेला तपास आहे. कोर्टासमोर जे काही कागदपत्र आलेले आहेत, जो पुरावा आलेला आहे त्याच्या आधारे या सर्वांवर आरोपपत्र दाखल करता येईल आणि पुढे जाऊन त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील, शिक्षाही होईल. एवढा मोठा पुरावा कोर्टासमोर म्हणजे ढिगाऱ्याने तो पुरावा दाखल केलेला आहे आणि तरी जर त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी गोष्ट राहील. तर भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषमुक्तीचा अर्ज त्यांनी दाखल केलाय. याबाबत एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी हा अर्ज दाखल केल्याचं कळतंय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पुढे हा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आला. ईडीला या दोषमुक्तीच्या अर्जावरती उत्तर सादर करण्याचे कोर्टानं निर्देश दिले आहेत.